मित्रांनो, रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण शेकडो वस्तू वापरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण वापरत असलेल्या अनेक मोठ्या ब्रँडचा जन्म आपल्याच महाराष्ट्रात झाला आहे. राजकारण, इतिहास आणि गडकिल्ले यांसोबतच बिझनेसमध्येही आपला महाराष्ट्र नेहमीच टॉपवर राहिला आहे. आज मी तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि आज संपूर्ण भारतात नव्हे तर जगात डंका वाजवणाऱ्या 10 अशा आयकॉनिक ब्रँडची कहाणी सांगणार आहे, ज्यांचा इतिहास ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलून जाईल. यापैकी काही कंपन्या तर लहानशा गॅरेजमध्ये किंवा सायकलवर फिरून सुरू झाल्या होत्या आणि आज त्यांची किंमत हजारो कोटींमध्ये आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आज तुम्हाला असे काही नॉलेज मिळणार आहे जे तुम्हाला नक्कीच थक्क करेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये 10व्या नंबरवर आहे विको. विकोची सुरुवात 1952 साली मुंबईच्या परळ भागात झाली. केशवराव पेंढारकर नावाच्या एका सामान्य माणसाने एका छोट्याशा गोदामातून हा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी बाजारात विदेशी कंपन्यांच्या केमिकल कॉस्मेटिक्सचा सुळसुळाट होता. अशावेळी केशवरावांनी आयुर्वेदिक आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालून विको म्हणजेच विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनीची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी घरोघरी जाऊन आपली उत्पादने विकली. लोकांचा आयुर्वेदावर विश्वास बसावा म्हणून त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या या मेहनतीचे फळ म्हणजे विको वज्रदंती आणि विको टर्मरिक आज भारताच्या घराघरात पोहोचले आहे. आज विको ग्रुपची धुरा पेंढारकर कुटुंबांची पुढची पिढी सांभाळत असून या ब्रँडचे सध्याचे नेटवर्थ साधारण 700 ते 1000 कोटी रुपयांच्या घरात आहे. पुण्याचे नाव निघाले की 2 गोष्टी हमखास आठवतात. एक म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती आणि दुसरं म्हणजे चितळे बंधूंची बाकरवडी. मित्रांनो, या लिस्टमध्ये 9व्या नंबरवर आहे महाराष्ट्राची शान चितळे बंधू. या ब्रँडची खरी सुरुवात 1939 साली सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे भास्करराव चितळे यांनी एका छोट्याशा दुग्ध व्यवसायाने केली होती. पण चितळे बंधू मिठाईवाले हे नाव खऱ्या अर्थाने गाजले ते 1950 साली, जेव्हा रघुनाथराव आणि नरसिंहराव या त्यांच्या मुलांनी पुण्यात दुकान थाटले. पुण्यातल्या सदाशिव पेठेतून सुरू झालेला हा प्रवास खूप रंजक आहे. सुरुवातीला दुधावर अवलंबून असलेला हा व्यवसाय नंतर मिठाई आणि नमकीनकडे वळला. त्यांची बाकरवडी इतकी फेमस झाली की ती बनवण्यासाठी त्यांना परदेशातून खास मशीन आणावे लागले. चितळे बंधूंची वेळेची शिस्त तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आज हा ब्रँड ऑटोमेशनच्या शिखरावर असून दररोज हजारो किलो बाकरवडी आणि इतर पदार्थ विकले जातात. आज चितळे ग्रुपची एकूण उलाढाल आणि नेटवर्क 1200 कोटी रुपयांच्याही पुढे गेली आहे. 8व्या नंबरवर आहे तो ब्रँड ज्याने आपल्या जीवनाची चव वाढवली, म्हणजे सुहाणा मसाला. या ब्रँडची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. 1962 सालची गोष्ट आहे, जेव्हा पुण्यात राहणाऱ्या हुकमीचंद चोराडिया आणि त्यांची पत्नी कमलाबाई चोराडिया यांनी अगदी घरगुती स्तरावर हा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला कमलाबाई स्वतःच्या हाताने घरी मसाले कुटायच्या आणि हुकीमचंद ते मसाले सायकलवर फिरून पुण्यातल्या दुकानांमध्ये विकायचे. त्यांचे व्यवसायाचे पहिले भांडवल होते फक्त 50 रुपये. विचार करा, 50 रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पण कमलाबाईंच्या हाताची चव आणि हुकमीचंद यांची जिद्द यामुळे लोकांच्या पसंतीस हे मसाले उतरले. पुढे प्रवीण मसालेवाले या नावाने व्यवसाय मोठा झाला आणि त्यांनी सुहाना हा ब्रँड लॉन्च केला. आज सुहाना मसाले केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात आणि जगातील 50पेक्षा जास्त देशांमध्ये एक्सपोर्ट होतात. आज या ब्रँडचे नेटवर्थ 1000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. 7व्या नंबरवर आहे द कम्प्लीट मॅन अशी टॅगलाईन असणारा भारताचा सर्वात प्रीमियम कपड्यांचा ब्रँड रेमंड. तुम्हाला कदाचित वाटेल की हे विदेशी नाव आहे, पण मित्रांनो, रेमंडची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातल्या ठाणे शहरात झाली होती. 1925 साली वाडिया कुटुंबाने ठाण्यात एक छोटीशी वुलन मिल सुरू केली होती. पुढे 1944 मध्ये लाला कैलासपत सिंगानिया यांनी ही मिल विकत घेतली आणि खऱ्या अर्थाने रेमंड ब्रँडचा उदय झाला. त्यांनी या ब्रँडला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवले की सामान्य माणसापासून ते मोठ्या बिझनेसमॅनपर्यंत प्रत्येकाला रेमंडचा सूट घालणे हे एक स्टेटस सिम्बॉल वाटू लागले. आज रेमंड जगातील सर्वात मोठी वस्त्रेड सुटिंग बनवणारी कंपनी आहे. त्यांचे जागतिक दर्जाचे कापड आज 55 अधिक देशांमध्ये विकले जाते. रेमंड ग्रुपच्या आजच्या नेटवर्कचा विचार केला तर तो तब्बल 12,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 6व्या नंबरवर एक असा ब्रँड ज्याने भारतीयांना खऱ्या अर्थाने चाकांवर आणले, तो म्हणजे बजाज ऑटो. मित्रांनो, बजाज ऑटोची सुरुवात 1945 साली जमनालाल बजाज यांनी केली होती. पण या कंपनीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती पुण्यातील आकुर्डी येथील त्यांच्या प्लॅन्टमुळे. राहुल बजाज यांनी जेव्हा कंपनीची सूत्रे हातात घेतली तेव्हा त्यांनी हमारा बजाज या टॅगलाईन खालीच चेतक स्कूटर मार्केटमध्ये आणली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 80 आणि 90च्या दशकात बजाज चेतक स्कूटर घेण्यासाठी
लोकांची 10-10 वर्षे वेटिंग लिस्ट असायची. लग्नामध्ये हुंडा म्हणून बजाज स्कूटर मागितली जायची. एवढी या ब्रँडची क्रेज होती. त्यानंतर पल्सरसारखी बाईक आणून बजाजने भारतीय तरुणांना वेड लावले. आज बजाज ऑटो ही जगातील 4थ्या नंबरची सर्वात मोठी दुचाकी बनवणारी कंपनी आहे. आज बजाज ऑटोचे एकूण मार्केट कॅपिटल 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 5व्या नंबरवर आहे महाराष्ट्रातील उद्योजकतेचा खरा पाया रचणारा ब्रँड किर्लोस्कर ग्रुप. या कंपनीची कहाणी 1888 साली सुरू झाली, जेव्हा लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी बेळगावमध्ये सायकल दुरुस्तीची एका छोट्या दुकानातून सुरुवात केली. त्यानंतर ते सांगली जिल्ह्यातील एका ओसाड माळरानावर आले आणि तिथे त्यांनी स्वतःचे किर्लोस्करवाडी या नावाचे औद्योगिक गाव वसवले. सुरुवातीला त्यांनी लोखंडी नांगर बनवण्यास सुरुवात केली. त्या काळी शेतकऱ्यांचा असा गैरसमज होता की लोखंडी नांगरामुळे जमीन नापीक होते, पण लक्ष्मणरावांनी हार मानली नाही. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले आणि हळूहळू त्यांचे नांगर संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी इंजिन, पंप आणि इतर कृषी उपकरणे बनवण्यास सुरुवात केली. भारताच्या कृषी आणि औद्योगिक क्रांतीमध्ये किर्लोस्कर ग्रुपचा खूप मोठा वाटा आहे. आज या समूहामध्ये अनेक कंपन्या आहेत आणि त्याचे एकूण नेटवर्थ 15,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. लक्ष्मणरावांच्या दूरदृष्टीने सुरू झालेला व्यवसाय आज जगातील 70पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचला आहे. 4थ्या नंबरवर आहे भारतातल्या रस्त्यांवर राज्य करणारी कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा. मित्रांनो, या कंपनीचा इतिहास खूप रंजक आहे. 1945 साली JC महिंद्रा आणि KC महिंद्रा या 2 भावांनी मलिक गुलाम मोहम्मद यांच्यासोबत मिळून महिंद्रा अँड मोहम्मद या नावाने मुंबईत ही कंपनी सुरू केली होती. पण 1947 साली भारताची फाळणी झाली आणि मलिक गुलाम मोहम्मद पाकिस्तानात गेले. त्यानंतर या कंपनीचं नाव बदलून महिंद्रा अँड महिंद्रा असं ठेवण्यात आलं. सुरुवातीला त्यांनी अमेरिकेच्या प्रसिद्ध विलीज जीप भारतात असेंबल करण्याचे काम सुरू केले. भारताच्या खडबडीत रस्त्यांसाठी त्यांच्या गाड्या अगदी परफेक्ट ठरल्या. ट्रॅक्टर निर्मितीमध्येही त्यांनी पाऊल ठेवले आणि आज महिंद्रा ही जगातील सर्वात जास्त ट्रॅक्टर विकणारी कंपनी आहे. स्कॉर्पिओ, बोलेरो, थार यांसारख्या SUVजमुळे आज महिंद्रा ब्रँडची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. आनंद महिंद्रांच्या नेतृत्वाखाली आज या कंपनीचे मार्केट कॅपिटल 3.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मित्रांनो, 3ऱ्या नंबरवर जो ब्रँड आहे तो फक्त एक ब्रँड नाही, तर भारताचा विश्वास आहे. तो म्हणजे टाटा ग्रुप. तसं पाहिलं तर टाटा समूहाची सुरुवात जमशेदजी टाटांनी 1868 केली होती, पण त्याचा मुख्य विस्तार आणि कंपनीचे मुख्यालय मुंबईतच राहिले. जमशेदजींना मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेशबंदी असल्यामुळे अपमानित व्हावे लागले होते. त्याचा बदला म्हणून त्यांनी मुंबईत भारताचे पहिले आणि सर्वात आलिशान हॉटेल ताजमहाल पॅलेस उभे केले. तिथून जो प्रवास सुरू झाला तो आज मिठापासून ते विमानापर्यंत आणि सुईपासून ते सॉफ्टवेअरपर्यंत पोहोचला आहे. टाटा ग्रुपच्या यशात फक्त पैसा नाही, तर त्यांचे देशप्रेम आणि सामाजिक कार्य दडले आहे. रतन टाटा यांच्या कार्यकाळात कंपनीने जागतिक स्तरावर अनेक मोठ्या कंपन्या विकत घेतल्या. आज टाटा समूहातील सर्व कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅपिटल 30 लाख कोटी रुपयांच्याही पुढे गेले आहे. 2ऱ्या नंबरवर आहे रंगाची दुनिया निर्माण करणारा ब्रँड एशियन पेंट्स. या ब्रँडची सुरुवात 1942 साली 2ऱ्या महायुद्धाच्या काळात झाली. त्यावेळी परदेशातून रंग येणे बंद झाले होते. या संधीचा फायदा घेतला चंपकलाल चौकसी, चिमनलाल चौकसी, सूर्यकांत दानी आणि अरविंद वकील या 4 मित्रांनी. त्यांनी मुंबईत एका लहानशा गॅरेजमध्ये रंग बनवण्याचे काम सुरू केले. सुरुवातीला त्यांना विदेशी कंपन्यांच्या मक्तेदारीचा खूप सामना करावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी सामान्य लोकांसाठी छोट्या पॅकेटमध्ये आणि परवडणाऱ्या दरात रंग उपलब्ध करून दिले. हळूहळू त्यांचा हा ब्रँड भारतात लोकप्रिय झाला. नंतर त्यांनी विदेशी कंपन्यांना बाजारातून बाहेर काढले आणि आज एशियन पेंट्स ही भारतातील सर्वात मोठी आणि आशिया खंडातील 3ऱ्या क्रमांकाची पेंट कंपनी बनली आहे. आणि नंबर 1वर आहे पार्लेजी. या ब्रँडची सुरुवात 1929 साली मुंबईतील विले पार्ले या उपनगरात झाली. मोहनलाल चौहान यांनी स्वदेशी चळवळीने प्रेरित होऊन हा व्यवसाय सुरू केला होता. ब्रिटिशांच्या महागड्या बिस्किटांना पर्याय म्हणून त्यांनी एका जुन्या कारखान्यातून सुरुवातीला संत्र्याच्या गोळ्या आणि त्यानंतर 1939 बिस्किटे बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याचे नाव पार्ले ग्लुको असं होतं. 2ऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैनिक आणि भारतीय सैनिक दोघांनाही हे बिस्किट खूप आवडले. स्वातंत्र्यानंतर पार्लेजी हे भारताच्या घराघरात पोहोचले. त्यांच्या पाकिटावरील त्या गोड मुलीची छबी आणि चहा बिस्किटाचे कॉम्बिनेशन आजही लोकांच्या मनावर राज्य करते. आज जगातील सर्वाधिक विकले जाणारे बिस्किट म्हणून पार्लेजीची नोंद आहे. पार्ले प्रॉडक्टचे आज एकूण नेटवर्थ जवळपास 15,000 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले आणि संपूर्ण भारतात आपली ओळख निर्माण करणारे 10 आयकॉनिक ब्रँड्स. यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता ब्रँड आवडला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.